आणि माझं कसं, मी एकदा एखादं काम घेतला त्याचा तुकडाच पाडतो आणि समाजाला तेच पटलंय की हेच कामाचं आहे, हेच आपलं पोरग आहे, आपल्या लेकरासाठी लढतंय, आपण याचं पाठीशी राहायचं. मग त्यांचे लागले पोटं दुखायला, अमुक होणार आहे तमुक होणार, होऊन ते काय व्हायचं, तुला काय करायचं. हां, घरात झोपवतो उगा काड्या लावतो. मराठा समाज आहे त्यांना धडाच शिकविणार काय व्हायचं आणि काय नाही. आम्ही खंबीर आहेत पुन्हा लढायला. तू कोण रे माकडा, घरात बसल्या बसल्या सांगतो उगा. एक तुमचा डायलॉग ह्या महिनाभरापासून खूप गाजलेला आहे आणि सगळ्या स्पीकरवर कंटिन्यू चालू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि त्यानंतर ओबीसी नेत्याला झोपवल्याशिवाय शांत बसणार नाही. झालंच की मग हे नाही की दिसत त्या सोशल मीडियावर टाकणाऱ्या भंगारा कोणी त्याला. हां, काही टाकतो उगं. मला ना कोणची चिडी माहिती आहे का, तुम्ही कधीतरी समाजाच्या बाजूने बोला रे, तुमच्या स्वार्थाच्या बाजूने कुटुंबाच्या बाजूने करू, तोच कुटुंब सुधारण रे, समाजाचं माह्या उभी रांगोळी होईल. हां, तू कशाला तुझ्या स्वार्थासाठी कुंकडं बरवतो उगच, समाजाला वेटीस धरून समाज बरोबर करायचा अधिकार कोण दिला तुला. तो विषय तुम्ही ओबीसीच्या नेत्याबद्दल बोलत होते. नाही त्यांचं तर काय, आता त्यांना दिसतंयच 57 लाख गेले. आता पुन्हा परिवाराला अर्ज करायचे, त्याच्या परिवाराने 5-5 अर्ज धरू आपण. तुम्हाला सांगतो आता 2 कोटी मराठा आरक्षणात गेला आणि आता तर नवीन आणलं गणगोता ते सगळ्या सोयऱ्याचा सुद्धा अध्यादेश आणला आणि ह्या अध्यादेशासाठी 2 महिने माझा संघर्ष सुरू होता. तुम्ही हे करा आणि ते मुद्दाम टाळायचं, याला करायचं नव्हतं. त्यांना माहित होतं हे जर केलं मराठा गेला. डायलॉग नाही, यांच्यासाठी काही गरज नाही. मी माझ्या समाजाच्या जीवावर समाजाने पाठबळ दिलं, यांना पुरून उरणार आहे मी. यांना किती टोळी बनवू द्या, शेवटी सत्याचा विजय होतो. खरं पाहिजे फक्त. आज माझ्या मराठा समाजाला श्रेय पुरं या आरक्षणाचा विजयाचं, माझं नाही. कायदा बनवला का नाही बनवला मला बाकीचं माहीत नाही. मी जे बोललो ते केलं की नाही. 54 लाख प्रमाणपत्र वाटायचे, त्यांच्या परिवाराला द्यायचे आणि ज्यांच्या नोंदीने त्यांच्या सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा बनवायचा, अध्यादेश काढायचा. बोललेलं केलं का नाही केलं. मग माझ्या समाजाला दिलेला शब्द मी पार पाडला. आणखीन काय करायला पाहिजे. आणखी एक प्रश्न आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी नाहीत, विशेषतः मराठवाड्यातला विषय तुम्ही सातत्यानं हाती घेतला, कारण नोंदी किती एक 32,000 काहीतरी नोंदी मिळालेल्या आहेत. तर त्या नोंदीच्या बेसवर आता एवढ्या मोठ्या मराठवाड्यातल्या सगळ्या गावागावातल्या लोकांना मिळतील का, असा एक प्रश्न आहे. आणि त्याबद्दल सुद्धा तुम्ही आंदोलनात प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचं उत्तर त्याबद्दल पदरात काय पडलं. मराठवाड्यातल्या मराठ्यांनी टेन्शन फ्री राहायचं. जवळ माझ्याकडं आंदोलनाचे धुरा आहे तेव्हा टेन्शन फ्री मी सांगतानाच सांगितलं सरकारला. आणि त्याचं पत्रकसुद्धा आपण घेतलं आहे. तोही शासन निर्णय ते करणार. ते आता शिंदेसाहेबाच्या समितीकडे ते सगळं पाठपुरावा करणार आहे. हैदराबाद संस्थांचं 1884चं गॅझेट ते स्वीकारायचं सांगितलं, ते स्वीकारणार आहेत. त्यांनी ते कबूल केलं. जनगणनासुद्धा आहे 1884, ती सुद्धा स्वीकारण्याचं कबूल केलं आहे. मराठवाड्यातला मराठा आरक्षण वाचून राहत नाही. सगळ्या सोयऱ्यात मिळालेल्या नोंदीत आणि गॅझेटमध्ये पुरा मराठा समाज. 10 दिवस 4 दिवस लेट होईल ही